श्री दुर्गादेवी देवस्थान आंजर्ले। तर आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये, मंदिरामध्ये, आणि बघूया दुर्गा मातेचं दर्शन घेऊया। आतापर्यंत खूप छान प्रकारे नक्षीकाम केलेलं आपल्या स्तंभ इथे पाहायला मिळतात। दुर्गा मातेचं दर्शन आपल्याला सर्वांना होतंय। जय शिवराय मंडळी, मी विनोद चिखले स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आपण आहे ना परवाच आता बघितलं, परवाचाच मागचा ब्लॉग। तर आपण गेलो होतो केळशीमध्ये। केळशी श्री आई महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा आपण पाहिला आणि आपण बघितली यात्रा। त्याचबरोबर आज आपण आलेलो आहोत आंजर्ले गावामध्ये आणि पर्यटन स्थळ असलेलं आपलं आंजर्ले गाव। आपण आंजर्ले गावात आलो आहे आणि आपल्याला बघायचं आहे दुर्गादेवीचा रथोत्सव आणि यात्रा। तर बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला हक्काने अगदी लाईक करायचं आहे आणि त्याचबरोबर शेअरसुद्धा करा। ज्या काय तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंटसुद्धा करायला विसरू नका। आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका। तर चला पाहूया आता। सकाळपासून अगदी दुर्गादेवीचा रथोत्सव सुरू आहे। जसं की आपण केळशीची आई श्री महालक्ष्मी देवीचा सोहळा पाहिला त्याचप्रमाणे आजचा सुद्धा कार्यक्रम चालूच आहे। आणि आता आपण आलो आंजर्ले गावामध्ये। आता दुपार झालेले आहे, दुपारचे 3 वाजलेत आणि सकाळी रथोत्सव सुरू होता। तर तो आहे ना श्रीरामाचं मंदिर आहे आपल्या आंजर्ले गावामध्ये। तर तिथे रथ बसलेला होता आणि आताच नुकताच उठवून आता मुर्डी गावामध्ये येऊन पोचलेला आहे। तर आता आपण बघूया आपल्या पाहायला मिळणाऱ्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून। तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मंडळी, आपण येऊन पोचलोय। आता आपण बघतोय समोर आपल्याला आंजर्ले गावातील श्री आई दुर्गादेवीचा रथोत्सव सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। तर बघूया आपण आता ढोल ताशाच्या गजरात आपण बघू शकतो। तर मंडळी, आपण बघू शकतोय आंजर्ले गावामध्ये आपण येऊन पोहोचलो आणि आता मुर्डी गावामध्ये आहोत। तर आईचा रथोत्सव सोहळा आपण पाहतोय आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि आपल्याला अजून दुर्गा मातेच्या मंदिराकडे जायला वेळ आहे। आपण सुरुवात केली रथोत्सवापासून।
मंडळी बघतोय आता आपण मुर्डी गावामध्ये आहोत आणि परांजपे यांच्या इथे आहे ना रथ बसवलेला आहे। तर आपण बघू शकतो सर्व मंडळी अगदी दुर्गा देवीच्या रथाला किती भाविकांची गर्दी आहे आपण बघू शकतो। तिकडून प्रणील हात करतोय। मंडळी बघतोय आपण अगदी ढोल ताशाच्या गजरात दुर्गा मातेचा रथ आता पुन्हा एकदा मुर्डीमध्ये आपण बघितलं होतं, स्थानापन्न झाला होता तर पुन्हा निघालाय आणि बघू शकतो आपण समोर बघतोय तो समोरून रस्ता आहे आणि रथाचा मार्ग आपण बघू शकतो कुठून आहे। या शेतातून चोंड्यांमधून आपल्याला दुर्गा मातेच्या रथाचा रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय। तर बघू शकतो आपण मला प्रणील आलाय व्हिडिओ बनवत तर मंडळी बघतोय आपण दुर्गा मातेच्या रथाचा मार्ग कसा खडतर आहे अगदी शेतातून आणि आपण आणि इथे एक फेरा मारलेला आहे रथाने आणि आपल्याला पुढचा मार्ग बघायचा आहे तो अतिशय खडतर मार्ग आहे। तर बघू शकतो आपण तर मंडळी बघू शकतो आपण इथे मोठा बांध आहे आणि या बांधावरून आता रथ आपला वरती चढवणार आहे। बघतोय आपण मातेचा रथ फायनली चढवलेला आहे वरती बांधावरून। तर मंडळी बघतोय आपण इथे खामकर म्हणून दुर्गा मातेचं स्थान आहे, मानाचं स्थान आहे आणि इथे सुद्धा रथ आपला आता बसवलेला आहे आपण बघू शकतो। इकडे पुढे बघितलं तर इकडे शेत आहे आणि आता पुढे आहे ना तिथे नदीवरून आपलं देवीचा रथ पलीकडे पार करून न्यायचा आहे आणि तिकडे भैरदेवाचं मंदिर आहे ना, भैरदेवाचं ना भैरवनाथांचं, तर त्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन आता आपल्या दुर्गा मातेचा रथ बसवला जाणार आहे। तर बघूया आपण आपल्याला बघायला भेटतंय तर मंडळी आता आपण बघतोय ही इथे नदी आहे आणि नदीतून अगदी बांधावरून आपल्या दुर्गा मातेचा रथ नदी पार करून पलीकडे येणार आहे। आपण बघू शकतो हे नदीचं पात्र आहे आणि केवढा मोठा बांध आहे आपण बघू शकतो। तर बघूया आपण प्रथमच आलेलो आहोत दुर्गा मातेच्या रथाला आणि आपल्याला बघायला भेटणार आहे की कशा प्रकारे या बांधावरून गावकरी मंडळी कसरत करून आपल्या देवीचा रथ त्या नदीच्या पात्रातून पलीकडे बाहेर काढणार आहेत। आपण बघूया एक जुनी परंपरा, एक आगळी वेगळी रीत आपल्याला इथे पाहायला मिळते आपण बघू शकतो। कारण आता आपले रस्ते झालेले असताना, चांगले रस्ते झालेले असताना सुद्धा जो देवीचा मार्ग आहे रथाचा त्याच मार्गाने रथ आपण बघतोय, त्याच मार्गाने रथ अगदी नदीतून पलीकडे गावकरी मंडळी घेऊन येत आहेत। तर बघतोय मंडळी नदीचं पात्र खूप मोठं आहे आणि बांध सुद्धा केवढा मोठा आहे आपण बघितलं आणि अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी आपल्या देवीचा रथ, दुर्गा मातेचा रथ नदीच्या पात्रातून बाहेर काढलेला आहे आणि आता सरळ मंदिरात भैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन आपला मातेचा रथ बसणार आहे। तर बघूया आपण
आणि आपण बघतो इथे भैरवनाथांची भैरी देवाची ही होळी आहे आणि होळीला आता एक प्रदक्षिणा पूर्ण करून आपला रथ मंदिरामध्ये बसण्यासाठी जाणार आहे। तर बघतोय मित्रांनो आपल्या मागून आपल्या देवीचा रथ अतिशय जोशमध्ये अगदी जोरात मंदिराच्या दिशेने येताना आपण बघतोय। तर मंडळी आपण बघतोय आता भैरवनाथाच्या मंदिरामध्ये दुर्गा मातेचा रथ स्थानापन्न झालेला आहे आणि अगदी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आपण बघितलं अगदी सर्वांच्या मनात उत्साह आनंद आहे तो आपण बघतोयच। आणि नदीच्या पात्रातून आपण आता बघितलं रथ कशा पद्धतीने आपण नदी पार करून म्हणजे पलीकडे घेऊन आलेलो आहोत आणि आता भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आपला रथ स्थानापन्न झालेला आहे। तर बघूया अजून काय काय आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय ते आपण नक्कीच पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आजचा व्हिडिओ। मंडळी बघतोय आता आपण शेंगा उडवल्या जात आहेत आणि भुईमुगाची शेंगा आणि प्रसाद। तर आता बघतोय आपण तिकडे तिकडे तर मंडळी बघतोय आपण देवीचा प्रसाद आणि भुईमुगाच्या शेंगा जमवण्यासाठी भक्त मंडळी आपण बघू शकतो। एक अनोखी एक वेगळी प्रथा आपल्याला पाहायला मिळते। भुईमुगाच्या शेंगा उडवल्या जात आहेत आणि भक्त मंडळी देवीचा प्रसाद म्हणून ते जमवत आहेत आपण बघितलं। तर आता रथ उचलला जाईल आणि बघूया पुढे आणखी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे। तर मंडळी आता आपण पाहूया आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या श्री दुर्गा मातेच्या रथावरती सर्व भक्तजन भाविक पुष्पवर्षाव करणार आहेत। तर तेच आता आपल्याला पाहायचं आहे। तर बघूया आणि दुर्गा मातेचं दर्शन घेऊया। आता काळभैरव मंदिरातून भैरवनाथ मंदिरातून आपला दुर्गा मातेचा रथ उचललेला आहे। आणि बघू शकतो आपण इथे भक्तांची गर्दी तर बघतोय आपण भक्तजन भाविक इथे मोठ्या संख्येने इथे जल्लोष करत आहेत। भक्तांच्या मनात असलेला आनंद उत्साह आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय खडतर मार्ग रथाचा मार्ग आपण बघू शकतो। दुर्गा मातेच्या रथाचा मार्ग तिथे सुद्धा समोर आपल्या बांध बघायला भेटतो आणि त्या बांधावरून देवीचा आपल्या आईचा रथ उचलून पलीकडे
घेऊन जात आहेत आपले गावकरी मंडळी, भक्त मंडळी आपण बघू शकतो। तर मंडळी बघतोय आपण अगदी रथाचा मार्ग शेतातून आहे आणि हा मार्ग मोकळा केवळ JCB लावून आपण बघतोय क्लिअर केलेला आहे। तर पूर्णपणे मोकळा केलेला आहे आणि हा फक्त आपल्या दुर्गा मातेच्या यात्रेसाठी हा मार्ग पूर्ण मोकळा केलेला असतो। तर बघतोय मंडळी इथे आहे ना भैरीचा होम असतो, तर भैरवनाथांचा होम आणि त्या देवाच्या होमाला आता प्रदक्षिणा घालण्यासाठी आपला देवीचा रथ पुन्हा एकदा इथं होळीवरती आलेला आहे। आपण बघू शकतो समोर आहे होळी आणि एक प्रदक्षिणा एक फेरी पूर्ण करून आपला रथ निघतोय आता पुढच्या मार्गाला। आता बीरवाडीमध्ये आपला रथ येऊन पोचलेला आहे। मंडळी आपण आल्यापासून बघतोय दुर्गा मातेचा रथोत्सव सोहळा आणि रथयात्रा पाहत आपण आलेलो आहोत। तर आता आपण आहे ना येऊन पोचलोय दुर्गा मातेच्या मंदिरात। तर आता आपण समोर बघतोय दुर्गा मातेच्या मंदिराच्या समोरच आपण आहोत आणि बघतोय अगदी रस्त्याला लागूनच दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि सुंदर प्रकारे इथे आपण बघतोय झेंडे वगैरे लावलेत, लाइटिंग केलेली आहे। आता दिवस आहे, संध्याकाळची सुंदर प्रकारे इथे मंडप सजवलेला आपल्याला पाहायला मिळतो, लाइटिंग केलेली आहे। तर आपण बघूया इथे रथ येणार आहे आता शेवट
तर त्यासाठी इथं पुष्पवर्षाव करण्यासाठी ते तयारी सुरू आहे आणि भक्त भाविक दर्शनासाठी लहान मुलं वगैरे. तर आता आपण आहोत मंदिराच्या प्रवेशद्वारात आणि श्री दुर्गादेवी देवस्थान अंजरले. तर आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये मंदिरामध्ये आणि बघूया दुर्गामातेचं दर्शन घेऊया. आतापर्यंत आपण रथामध्ये दुर्गामातेचं दर्शन घेत आहोत. तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहे आणि मंदिरामध्ये आता दुर्गामातेचं आपण दर्शन घेऊया, बघूया दुर्गामातेची मूर्ती आणि दर्शन आपल्या सर्वांना होणार आहे. तर बघूया आपण. आणि आपण आलो आहे मंदिराच्या मध्य पॅसेजमध्ये, म्हणजे सभागृह आहे आणि सुंदर प्रकारे आपण बघतोय दिवे लावलेले आहेत, काचेचे दिवे. आणि त्यामध्ये ना आपण हा सभागृह म्हणजे बैठक व्यवस्था आपण पाहू शकतो. त्याचबरोबर आपल्याला आहे ना समोर फोटोसुद्धा पाहायला भेटतात. साने गुरुजी, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, बाजूला आरसे आहेत. त्यानंतरला वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक असे सर्व नेत्यांचे इथे आपल्याला आहेत ना फोटो लावलेले पाहायला मिळतात. तर आपण जाऊया आता आतमध्ये गाभाऱ्यात आणि देवीचं दर्शन घेऊया. तर भाविक भक्त मंडळी आहेत, दर्शनाला आलेत. काय काका इथलेच तुम्ही अंजरलेतलेच? स्मितेशचे वडील का? अच्छा. तर जाऊया आपण आणि मंदिराच्या आता गाभाऱ्यात आपण बघूया. आपण बघतोय दुर्गामातेचं मंदिर छान प्रकारे अगदी आपण बघू शकतो. या स्तंभावरती खांबावरती सुंदर प्रकारे कलाकृती केलेली आपल्याला पाहायला मिळते. मंदिराचे आपण खांब बघू शकतो. काय सुंदर रचना आहे दुर्गामातेच्या मंदिराची. तर आता आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कितपत आपल्याला दिसत आहेत ते काय माहीत नाही, परंतु जर समोर आपण प्रत्यक्ष येऊन जर पाहिलं दुर्गामातेच्या दर्शनाला, जर आपण अंजरले गावामध्ये आलो तर खूप छान प्रकारे नक्षीकाम केलेलं आपल्याला स्तंभ इथे पाहायला मिळतात. आणि समोर आपण बघतोय जातोय आता आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेने. तर छान प्रकारे सजावट दरवाजात केलेले आपण पाहू शकतो. आणि आलो आहे आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात. तर बघू शकतो किती छान प्रकारे सजावट इथे केलेली आहे आणि दुर्गामातेचं दर्शन आपल्याला सर्वांना होतं आहे. दुर्गामातेची मूर्ती आपण बघू शकतो. देखणं सुंदर असं रूप, गोड रूप आपल्याला सर्वांना पाहायला मिळतं आहे. आणि मंडळी आपण पाहतोय सुंदर असं देखणं अंजरले गावातील दुर्गामातेचं मंदिर आणि समोर आहे तुळस, त्याचबरोबर बाजूला आहे तलाव आणि तिथे झाडंसुद्धा हिरवळ, मस्त शांत वातावरण आहे आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर आता आपण पुन्हा एकदा जाऊया रथाच्या दिशेने. आपण बघूया दुर्गामातेचं आपलं रथोत्सव सुरू आहे आणि बघू आपण इथे समोर मंडप बांधलेला आहे मंदिराच्या समोर आणि खूप सुंदर प्रकारे छान प्रकारे सजावट केलेली आपण बघतोय. तर आता आपण पुन्हा एकदा जाऊया रथाच्या दिशेने आणि बघूया रथाची काय मज्जा आहे. एक आगळी वेगळी परंपरा आपण केशीतली बघितली, त्याचप्रमाणे अंजरले गावातली सुद्धा आपण बघूया काय असते रथोत्सव म्हणजे दुर्गामातेचा रथोत्सव आणि रथाची काय परंपरा असते ते आपण बघूया. तर चला पाहू. तर मंडळी आपण बघतोय अंजरले गावातील गजबजलेली जत्रा आणि बघूया आपण आपल्या पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे. इकडे प्रसादाचं दुकान आहे, प्रसाद आहे, इकडे सुद्धा प्रसाद आहे. प्रसादाची 2 दुकानं आपल्याला सापडलीत. आणि हो मॅडम बऱ्यात ना काका. तर बघतोय आपण दुर्गामातेच्या अंजरले गावातील असलेली जत्रा आणि जत्रेतील मज्जा. बघूया आता संध्याकाळ झालेली आहे. आपण दिवसभर म्हणजे बाकी दिवसभरातील काय जत्रेचा आनंद पाहिला नाही. आता संध्याकाळची वेळ आहे. तर बघूया आता संध्याकाळची कदाचित मगाशी गर्दी असेल, आता कदाचित नसेल, आपण सांगू शकत नाही. परंतु आतासुद्धा गजबजलेली आहे जत्रा आपण बघू शकतो. खूप सारे दुकानं खेळणे वगैरे, जसे की आपण प्रत्येक जत्रेमध्ये किंवा कुठे मेळा असेल तर आपल्याला जी दुकानं लागलेली पाहायला भेटतात, अशी खूप साऱ्या प्रकारची दुकानं आपल्याला आपल्या अंजरल्याच्या जत्रेमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. तर बघू शकतो लहान मुलं खूप सारी खरेदी केलेली आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांनी खूप खरेदी केलेली असते आणि आपली मोठी माणसं तर काय फक्त जत्रेचा आनंद घेत असतात फक्त, जास्त करून आपल्याला माहीत आहे सर्वांना. तर तेच आपण बघतोय
इकडे फुगेवाला पॉपकॉर्न आणि म्हातारीचे केस आपण बघतोय जत्रेमध्ये. इकडे कपड्यांचं दुकान आहे. असं खूप सारी गजबजलेली जत्रा आपल्याला पाहायला भेटते. इकडे चप्पलचं दुकान आहे समोर आणि आपण बघतोय यात्रेमध्ये असलेली गर्दी. तर आपण चाललोय रथाच्या दिशेने. बघूया आपण आपल्याला रथ कुठे पाहायला मिळत आहे. समोर आईस्क्रीम आहे. तर मंडळी आपण रथाच्या शोधात होतो, म्हणजे रथाच्या दिशेने येत होतो. तर आपण रथाला सोडली होती आंजर्ले बीरवाडीमध्ये आणि आता आहोत आपण कातलकोंडामध्ये. तर आंजर्ले कातलकोंड इथे आपल्याला पुन्हा रथ सापडला, म्हणजे पुन्हा एकदा रथाचं आपल्याला दर्शन झालं. तर आता आपण इथून पुन्हा रथाचा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर पाहूया आता रथाचा. आता बघा संध्याकाळ होत चाललंय ना, तसा सूर्याचं किरण पूर्णपणे म्हणजे आता कमी झालेले आहेत. त्यामुळे आहेत ना व्हिडिओ वगैरे करायला छान दिसतंय. आणि उन्हाचा आपल्या भक्तांना सुद्धा दिवसभर खूप त्रास होत होता. आता शांत वातावरण आहे थोडंसं. तर खूप छान प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या रथाचा उत्सव सोहळा. आणि उत्साहात आनंदात आपण बघूया कशा पद्धतीने आंजर्ले गावामध्ये पार पडत आहे तो. तर बघतोय म्हणजे पुन्हा एकदा रथ थांबलेला आहे आरती घेण्यासाठी. देवीच्या चरणी घरोघर आपण बघतोय आरत्या अर्पण केल्या जात आहेत देवीच्या सेवेत चरणात. तर बघतोय मंडळी जत्रेतून अगदी आपल्या दुर्गामातेच्या रथाचा जल्लोष पाहू शकतो आपण. रथाच्या मागे आहोत कारण बघू शकतो रथाला किती गर्दी आहे. आणि जत्रेतून रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकानं लावलेली आहेत, त्यामुळे रस्त्यावर जागा कमी आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा पुढे जायला मिळत नाही. आणि रथसुद्धा आपण बघू शकतो रथाचा वेगसुद्धा खूप जास्त असल्यामुळे आपल्याला पुढे यायला मिळालं नाही. आणि आता आपण फायनली आलेलो आहोत. तर मंडळी आता आहे ना आपण रथावरती चढलेलो आहोत आपल्या दुर्गा मातेच्या रथावरती. आणि आपण बघतोय रथाचा कळस. बघूया आपल्या आरत्या येत असतात आपण. आणि समोर बघू शकतो वरून रथावरून बघूया रथावरती आपण बघतो व्हिडिओमध्ये किंवा आपण प्रत्यक्षपणे बघतो रथावरती माणसं चढलेली असतात, बसलेली असतात. तर आपण सुद्धा रथावरती चढलेलो आहोत. मी उभा आहे, बसलेले असतात, उभे असतात मंडळी. तर त्यांना भीती नाही वाटत का? कारण रथसुद्धा खूप आडवा तिडवा होत असतो, डुलवला जातो. त्यामुळे आपल्या मनात एक हे असते, परंतु रथाला वरती पकडण्यासाठी जागा असते. तर आपण घट्ट रथाला पकडून ठेवायचे असते. आणि आपले मंडळी आपल्या देवीचा रथ जमिनीला काय टेकून देत नाही आणि पाडत नाही. त्यामुळे आपण बिनधास्त वर उभे राहू शकतो याची खात्री पटली. आणि जो काय कोणाच्या मनात जर प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचं सुद्धा म्हणजे निरसन होऊ शकतं. तर बघतोय आपण आपल्या इथे आरती आलेली आहे. सगळीकडे पुजारी आहेत आणि आपण देवी आपल्या दुर्गा मातेचं दर्शन घेऊ शकतोय. बघतलं बघतोय मंडळी आपण आंजर्ले उदो. तर मंडळी आपण बघतोय पुन्हा एकदा आरती आलेली आहे. आणि
तसेच आपल्याला रस्त्याने आता आपण मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत, तर आता आपण मंदिरात जाणार आहोत आणि बघतोय आपले सर्व भक्तजन मंडळी भाविक. हे बघा छोटी मुलगी समोर, ती सुद्धा अगदी रथाचा यात्रेचा खूप पुरेपूर मनापासून आनंद घेत आहे. खूप तिच्या चेहऱ्यावरती म्हणजे वेगळाच आनंद खुशी आपल्याला पाहायला मिळते, आपण बघू शकतो. देवीची पूजा आरती केली जात आहे. हा तर मंडळी आता आपण येऊन पोचलोय दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आणि रथ मागून येतोय आपण पाहिला. आणि आता आपल्यासोबत बापट सर आहेत, तर त्यांच्याकडून आहे ना आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया. दुर्गा मातेची रथयात्रा काय असते आणि हा कार्यक्रम उत्सव काय असतो आंजर्ले गावामध्ये, तो आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी श्री दुर्गादेवी देवस्थान आंजर्लेचा कार्याध्यक्ष. आपली ही जी रथयात्रा आणि हा जो चैत्र उत्सव आहे हा जवळजवळ 500 वर्षांची जुनी परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार हा उत्सव चालू राहिलेला आहे. केळशी, वेळास, आंजर्ले आणि मुरुड अशा 4 देवींच्या ह्या 4 यात्रा असतात. त्यातली आपली जी आहे ती दुर्गादेवी चैत्र महोत्सव यात्रा. जवळजवळ 500 वर्षांचा कालावधी जरी गेलेला असला तरी जुन्या पठडीनुसार आणि 18 पगड जातींना एकत्र करून त्यांना वेगवेगळी कामं देऊन, म्हणजे थोडक्यात जुन्या पद्धतीची बलुतेदार पद्धत, आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी एकोप्याने येऊन अतिशय उत्तम असा हा रथोत्सव आणि पूर्ण यात्रा ही या ठिकाणी होते. यात्रा सुरू होते पाडव्यापासून, पण प्रत्यक्षात दिवस असतात महत्त्वाचे 3. ते म्हणजे चैत्रवद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया. प्रतिपदेला मुखवास लागतो, द्वितीयेला महाप्रसाद असतो आणि तृतीयेला ही रथयात्रा असते. काही वेळेला तृतीयेला चतुर्थी येते, पण काही वेळेला चतुर्थी न येता तृतीया वेगळी असते. सकाळी 7 वाजता रथ उठून तो भक्तगण रथ संपूर्ण गावातून फिरवून अत्यंत अवघड आणि बिकट अशा वाटेवरून ही रथयात्रा सुरू असते
पण भक्तांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये असलेला जो आनंद आहे तो आनंद कमी न होता दिवसेंदिवस वाढत जाऊन किती अडचणी आल्या रथयात्रेत तरीसुद्धा त्या अडचणींवर मात करून अत्यंत आनंदाच्या वातावरणात आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही यात्रा आज रथयात्रेने संपन्न होते. धन्यवाद. तर धन्यवाद सर, आम्हाला अगदी माहिती दिल्याबद्दल. आम्हालासुद्धा आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्या लोकांनासुद्धा माहीत पडलं की नक्की. आंजर्ल्याची रथयात्रा कशी असते आणि दुर्गा मातेचं दर्शनसुद्धा आम्हाला सर्वांना आजच्या व्हिडिओतून झालेलं आहे. तर मंडळी, आता आपण आहोत मंदिराच्या परिसरामध्ये, अंगणात आहोत. अगदी बघू शकतो आपलं दुर्गा मातेचं मंदिर हे अगदी रस्त्याला लागूनच आहे, त्यामुळे ना आपण ते बघू शकतो. आणि सर्व भक्त भाविक तिकडे बघू शकतो आपण फुलांच्या पाकळ्या घेऊन म्हणजे पुष्पवर्षाव करण्यासाठी आपल्या रथावर, आपल्या दुर्गा मातेवरती पुष्पवर्षाव करण्यासाठी सर्व भक्त भाविक अगदी सज्ज झालेले आहेत, आपण बघू शकतो. आणि समोरून रथ येत आहे. तर थोड्याच वेळात आता मंदिराजवळ रथ येऊन पोचेल. अगदी काहीच अंतरावर आपला मातेचा रथ आहे आणि आपण बघू शकतो. बघूया आपण.
रथातून देवी काढली गेली आहे आणि आता रथ त्या मानाच्या जागेवरती बसणार आहे. बघूया आपण आता पुढे काय पाहायला मिळतं आपल्याला. तर म्हणजे बघतोय आपण रथ आता फिरवला जातोय आणि फिरवून झाल्यानंतर रथ जे रथाचं स्थान आहे त्या स्थानावरती आपण बघू शकतो आता थोड्याच वेळात स्थानापन्न होणार आहे आणि रथाचं विसर्जन केलं जाणार आहे आणि अशा प्रकारे आपली रथयात्रा समाप्ती होणार आहे. तर बघूया अजून पुढे काय आता आरती वगैरे कार्यक्रम असेल ते सुद्धा आपण पाहूया. आणि बघू शकतो आंजर्ले दुर्गा मातेच्या यात्रेला किती भक्तांची भाविकांची गर्दी आहे ते आपण बघतोय. आणि त्यानंतर आपण बघतोय इथे भुईमुगाच्या शेंगा तर देवीचा प्रसाद देवाचा यात्रेचा आणि तो आता शेंगा उडवल्या जातील आणि सर्व भाविकांना भक्तांना प्रसाद वाटला जाईल ते आपण बघू आता. तर म्हणजे बघतोय आपण रथाचं विसर्जन केलं जात आहे आणि तर बघतोय म्हणजे आता शेंगा उडवल्या जात आहेत आणि आपण बघतोय आता भक्त भाविक आपण बघतोय शेंगा जमवताना अगदी आपण बघू शकतो देवीचा प्रसाद यात्रेचा प्रसाद आपण बघतोय शेंगा आणि आपण बघतोय भाविक भक्त शेंगा गोळा करताना जमवताना आपण बघू शकतो. तर मंडळी आता आपण आहोत बैठक व्यवस्थेमध्ये आणि आजचा आपण संपूर्ण कार्यक्रम पाहिलेला आहे. दुर्गादेवीची यात्रा रथयात्रा पाहिली तर अतिशय जोरदार उत्साहात आजची ही यात्रा आजचा कार्यक्रम आपण पार पडलेला बघितलेला आहे. आणि ना आता रथाचं विसर्जन झालेलं आहे. देवीसुद्धा मंदिरात आणून स्थापन केलेले बसवलेले आहे आणि आता आहे ना देवीची दुर्गादेवीची आरती केली जाईल. त्यानंतर आपल्याकडून जर कोणती चूकभूल झाली असेल तर देवीकडे गाराणं घातलं जाईल आणि माफी मागितली जाईल. त्याचबरोबर आरती झाल्यानंतर आजचा आपला कार्यक्रम संपणार आहे. तर बघूया अजून आरती बाकी आहे आणि देवीजवळ गाराणं काय घालतात ते सुद्धा बघू. देवीकडे माफी मागितली जाणार आहे. त्यानंतरला आपण आपल्या व्हिडिओचं शेवट करणार आहोत. अजून व्हिडिओ आपल्याला पुढे पाहायची आहे तर पहा. अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी सहभाग घेऊन उत्तम अशी रथयात्रा या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे. कुठेही कसल्याही पद्धतीचं गालबोट न लागता म्हणजे किती गालबोट नाही म्हणजे साधा अगदी शाब्दिक बात सुद्धा नाही इतक्या पद्धतीने ही रथयात्रा पूर्ण झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानण्यापेक्षा मी म्हणेन धन्यवाद देईन की हा सगळ्यांचा सहभाग त्याच्यात असेल तरच त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. त्याबद्दल परत एकदा आई जगदंबेच्या कृपेने आपणाला सर्वांना दीर्घायुष्य लाभो आणि अशाच पद्धतीची सेवा आपल्याकडून करून घ्यावी तिने अशी विनंती सगळ्यांना करतो आणि थांबतो. तर बघताय तर थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होते.
प्रतिपदेपासून वैद्य तृतीय चतुर्थीपर्यंत अशी 18 दिवस सेवा होती, पण त्यातल्या त्यात 3 दिवस मुख्य असतात. प्रतिपदा द्वितीया तृतीया आपले सर्व भक्तगण इथे जमतात. काही परदेशी बाहेरगावी वगैरे असलेले सर्वांना जगदुंबेनी बुद्धी देऊन चांगल्या प्रकारे आपला उत्सव पार पाडावा आणि पाडणार. याच्यापूर्वी थोडी काही अडचण आली ती 30 वर्षी पूर्ण केली आहे. सगळा उत्सव यथासांग आणि यथाशक्ती पार पडलेला आहे. याच्याही पुढे पडेलच, त्याच्यात काही न्यूनता राहणार नाही अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने आज जगदंबेला ग्वाही देतो आणि तिची प्रार्थना करून ठीक आहे. सगळ्यांनी स्थानापन्न व्हा. तर मंडळी बघतोय आता आपण आहे ना सभा मंडपमध्ये सर्व मंडळी बसलेली आहेत आणि प्रसादाचं वाटप होत आहे. सर्व भक्तांना भाविकांना प्रसाद वाटप होत आहे आणि त्यानंतरला प्रत्येक जण आपापल्या घरी जातील. तर मित्रांनो, आज आपण बघितले आजच्या व्हिडिओतून आंजर्ले गावातील दुर्गादेवीची रथयात्रा यात्रा उत्सव. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अगदी आपण पहाटे नाही आलो, परंतु दुपारनंतरला येऊन जी काही रथोत्सवाची रथयात्रेची जी मजा असते ती आपण बघितली. जो आनंद असतो, जो आपल्या भक्तांच्या मनातला आनंद उत्साह असतो, तो सुद्धा आपण सर्वांनी पाहिलेला आहे आपले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक कराल. तसेच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. अशाच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि जास्तीत जास्त व्हिडिओ ह्या आपल्या कोकणातल्या व्हिडिओ असतात, तर त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.